तहकूब करण्यात दुखवट्याचा प्रस्ताव म्हणून तहकूब करण्यात आली आणि ही सभा आता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागल्यामुळे विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे ही सभा पुढच्या महिन्यात या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी झालेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये एक प्रमुख 4 ते 5 विषय या ठिकाणी झालेले। सोलापूर शहरातले नाल्याचे या ठिकाणी आता पुढचा जो आता पावसाळा चालू होणार आहे त्यामध्ये आपण नाल्याचे साफसफाई करण्याचे यापूर्वी आदेश दिलेले आहेत आणि ते काम कुठपर्यंत आलं हे पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व प्रभागामध्ये या ठिकाणी आम्ही व्हिजिट करणार आहेत आणि तसंच सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक शिस्त लागावं म्हणून आम्ही ड्रेस कोड सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची पद्धत यापूर्वी होती आणि हे इथून पुढे देखील असेच असावं अशा पद्धतीने आम्ही ड्रेस कोड पद्धत या ठिकाणी लागू केली आहे आणि एक सोलापूर शहराला आपल्या महानगरपालिकेमध्ये एक टायमिंग प्रत्येक प्रशासनाला एक टायमिंग असायचा ते टायमिंगच्या अनुषंगाने भोंगा या ठिकाणी आपलं महानगरपालिकेमध्ये वाजायचा आणि तो कंटिन्यू प्रशासन काळामध्ये मध्यंतरी तो बंद झाला होता। आता इथून पुढं आम्ही ते कंटिन्यू फॉलोअप या ठिकाणी घेऊन तो कसं चालू होणार आहे यावर आम्ही आदेश देण्यात आलेले आहे। परिस्थिती आता जे आपल्याला जून महिन्यामध्ये सर्व सोलापुरामध्ये जे काय आता पावसाळा आपल्याला चालू होणार आहे त्या दृष्टीने सर्व आढावा बैठक या ठिकाणी 25 किंवा 26 तारखेला आम्ही या ठिकाणी बोलवले आणि प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी नाले वाहतात त्या ठिकाणी आम्ही वैयक्तिक या ठिकाणी व्हिजिट देऊन ते सर्व प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की नाल्याचे नाळामधले जे गाळ आहे ते गाळ काढून त्या ठिकाणी सर्व स्वच्छ करा असं या ठिकाणी आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी काम सध्या चालू आहे आणि पूर्ण आता सध्या त्यांचं काम चालू असताना मी या ठिकाणी व्हिजिट करून अजून काय आपल्याला उपाययोजना करता येईल या ठिकाणी आम्ही एक आढावा बैठक म्हणून करणार आहे आणि यापूर्वीच आम्ही आदेश दिलेले आहेत। या ठिकाणी आम्ही आदेश दिलेले आहेत आणि परिपत्रक पण काढलेलं आहे की ड्रेस कोड सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी कंपल्सरी या ठिकाणी पाहिजे असा आम्ही आदेश दिलेला आहे आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजे भोंग्याचा जो विषय पूर्वी महानगरपालिकेमध्ये एक शिस्त लागाव या दृष्टीने एक भोंगा या ठिकाणी लागायचं म्हणजे हे करत होतो आपण तेच कंटिन्यू करा म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे।